नमस्कार मंडळी. तर आज आपण मस्त गावरान मांदेली फ्राय करणार आहोत. तर इथे मी घेतलेल्या आहे मांदेला आणि इथे लसूण, आला, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे मी. तर ती पण ठेसून घेतलेली आहे. हा मीठ, मसाला, हळद आणि गरम मसाला, तर हे सगळं आहे ना मी एकत्र असं मिक्स करते आणि आत्ता याच्यामध्ये थोडासा पाणी टाकते. पाणी टाकण्याचं कारण असं की मांदेली किंवा कोणतीही मच्छी आहे ना लगेच मॅरिनेट होत नाही. तर मला थोडीशी मॅरिनेट करायला पाहिजे होती, म्हणून थोडासा ओला मसाला करायचा होता. म्हणून मी आहे ना ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून तो मसाला थोडासा ओला होईल. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी ती जो ठेचा मी केला होता, कोथिंबीर, लसूण, मिरची आणि आलं, तर तो ठेचा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा, हा मी असं टाकते. थोडासा मी याच्यामध्ये पाणी घेणार आहे आणि असं आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. आणि एकदा असा गोळा झाला की नंतर मग ही मांदेली आपण याच्यामध्ये लावणार आहोत. तर हे बघा, मी असं लावते, किंवा तुम्ही एक एक मांदेली घेऊन पण लावू शकता. पण कधी कधी कसं होतं, आता माझ्याकडे मांदेली कमी आहे त्याच्यामुळे जमून जातं, मी सेपरेट करू शकते. पण जेव्हा जास्त मांदेली असतील तेव्हा काय करायचं, मग तेव्हा हीच मेथड यूज करावी लागते. त्याच्यामुळे सगळे मी एकत्र असे केलेले आहेत. आणि थोडा वेळ आपल्याला 10 मिनटं तरी आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचं आहे. आणि मॅरिनेट केलं ना की मग कसं होतं, जो मसाला आहे ना थोडासा मुरतो त्या माशांमध्ये आणि मीठ वगैरे. तर हा आपला असा 10 मिनटं असं मॅरिनेट करत ठेवायचा. आणि ही मांदेली खायला, तळून खायला खूप छान लागतात. अगदी कालवण जर तुम्ही केला तर तितकी ती चांगली नाही लागत. कारण कसं असतं, मांदेलीमध्ये थोडासा मसाला वगैरे असला ना तर ते कुरकुरीत होतात. तर इथे मी घेतलेला आहे तांदळाचा पीठ, त्याच्यामध्ये थोडासा मी मसाला टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे चवीपुरतं. तर मी याच्यामध्ये मसाला टाकून घेते थोडासा. आता बाकी मी जेव्हा मुरवत ठेवलेला आहे तर तिथे मी मसाला वगैरे यूज केलेला आहे, त्याच्यामुळे काय टाकायची गरज नाही. पण हे थोडंसं पीठ टाकणार आहोत तर थोडंसं काहीतरी चवीला पाहिजे ना, म्हणून मग मी हे ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता हे असं आपण एकजीव करून घेणार आहोत. आणि असं एकजीव केलं ना की आता एक एक मांदेली घेऊन याच्यामध्ये डीप करूयात आणि नंतर मग एक तेलावर सोडायचे आहेत. तर इथे आपण भरपूर तेलात तळणार नाही आहोत, जसं आपण तुकड्या तळतो तसंच तळणार आहोत. तर इथे मांदेली घेतलेला आहे, तर आपल्याला याच्यामध्ये असं डीप करायचं आहे. तर बघा, मी असं डीप करते आहे. असं डीप करून झालं ना की तेलामध्ये सोडायचं आहे. तर एक करून मी असं डीप करणार आहे आणि तेलामध्ये टाकून घेणार आहे. अशा प्रकारे हे बघा, हे असं टाकून घेणार आहे. आणि मी एवढाच तेल टाकलेला आहे, जोपर्यंत आपल्या तुकड्या व्यवस्थित होत नाहीत, म्हणजे जी मांदेली फ्राय आहे ती आपण व्यवस्थित हे नाही करत, शिजवून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला तितक्याच तेलामध्ये करायचं आहे. बरं, जेव्हा आपण फ्राय करत असतो तेव्हा पूर्ण गॅस लो फ्लेमवर ठेवायची, म्हणजे ना ते तुकड्या ज्या असतील किंवा मांदेलीची फ्राय आपण करत आहोत तर ते कडक होतं. ते बघा, हे असं मस्त कलर आलेला आहे आणि कडक झालेले आहेत. आणि पूर्ण लो फ्लेमवर आहे, त्याच्यामुळे आहे ना त्याला असा छानसर कडकपणा आलेला आहे. कोटिंग वगैरे व्यवस्थित राहते लो फ्लेमवर ठेवल्यानंतर. तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर मी एका ताटलीमध्ये हे असं काढून घेत आहे. हे बघा, तर खूप छान झालेली आहे मांदेली फ्राय. एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल.
तर माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट